या कार्यक्रमाचे जे आयोजित आहेत म्हणजे आपल्या नीलमताई गोरे असतील, रुपालीताई, आजचा कार्यक्रम हा आपण एकदम सुंदरपणे इकडे आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी म्हणजे मागच्या टर्ममध्ये मी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आजचे जे सर्व मुद्दे आणि आय थिंक अदितींचं असं भाषण एवढं सुंदर आज झालं. आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे ऐकून खरंच आय थिंक खूप सारे इमोशनल सुद्धा झाले, कारण ही जी स्ट्रगल आहे हे सगळ्यांचं आहे. मी जास्ती मुद्दे न घेता शॉर्टमध्ये 1-2 गोष्टीबद्दलच बोलायचं होतं. मागच्या टर्ममध्ये आपण जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही आय थिंक 24 महिला होतो आणि तेव्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये आम्हाला बसायला एक चांगली म्हणजे मला आठवतं वॉशरूम चांगला नव्हता. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अ व्हेरी स्मॉल टॉपिक आणि खूप सारा म्हणजे नीलमताईंनी सुद्धा खूप मदत केली, आपल्या अध्यक्षांनी सुद्धा. आपण जे सगळ्या आयोजनांनी आता आपल्याला एक मुंबईच्या विधानसभेमध्ये बसायला एक कक्ष आहे, बाथरूम स्वच्छ आहे, हे कुठेतरी करण्यात आपण यशस्वी झालो. आता मला वाटतं की खरंच यशस्वी ठरलो. आता मग खूप चांगली परिस्थिती आहे. माझा अजून एक विचार होता की आता पुढच्या ह्याच्यामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा आय थिंक कुठेतरी ह्याची गरज आहे आणि नक्कीच आपण त्याच्यासाठी सुद्धा एक क्लीन वॉशरूम नॉट जस्ट फॉर अस पण जे तिकडे काम करणाऱ्या सुद्धा महिला आहेत, खूप मोठ्या पर्सेंटेजवर आहेत, तिकडे सुद्धा आय फील नक्कीच आपण एकत्र मिळून मागच्या वेळेस सारखं दिस टाइम वी आर ऑल्सो सिमिलर इन नंबर. आय थिंक 21 आहोत यावेळेस. तर नक्कीच आपण ते सुद्धा करू आणि आपल्या ह्या विधान म्हणजे नागपूरचं विधानसभेमध्ये सुद्धा आय थिंक ती सोय करायला नक्कीच करू. बाकीचे विषय खूप चांगले चित्राताईंनी सुद्धा, मनीषाताईंनी सुद्धा एकदम मांडले आहेत. मी त्याच्यामध्ये न जाता, कारण आय कन्सिडर की तुम्ही सिनियर आहात, तुम्ही खूप वर्षांपासून म्हणजे माझा पॉलिटिकल प्रवास तर 2014 पासून ताईंनी तर सगळा बघितलेला आहे, तेव्हापासून सुरू झालेला आहे. पण नक्कीच ह्या वेळेस आपण चांगल्या पद्धतीने पुढचे प्रश्न सुद्धा जसं आदितीने सांगितलं की मिळून आपले जे मुद्दे असतील ते नक्कीच विचार करून डिस्कस करून चांगल्या पद्धतीने सभागृहात मांडू. आणि परत एकदा नीलमताई आणि रुपालीताई आणि आदिती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम इकडे आयोजित केला आणि माझा सत्कार केला. आपल्या सर्वांचा सत्कार आहे, त्याच्यात मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.